नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बी ए भाग 1 सेमिस्टर 2 अभ्यासपत्रिका क्रमांक 2 ऐच्छिक मराठी पाठ्यपुस्तक अक्षरबंध यामध्ये समाविष्ट असणाऱ्या कवी लोकनाथ यशवंत यांच्या भविष्य नावाच्या कवितेसंदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. तर अक्षरबंध या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असणारी कवी लोकनाथ यशवंत यांची भविष्य नावाची कविता आज आपण पाहणार आहोत. या कवितेच्या संदर्भामध्ये आपण जर चर्चा करायची म्हटली तर दोन प्रवृत्त्या इथं आपल्याला स्पष्टपणाने दिसतात की त्यामध्ये पहिली एक अशी प्रवृत्ती आहे की जी भविष्य सांगून दैववादी असणाऱ्या माणसांना आणि जे दुःखांमध्ये गुरफटून गेलेले आहेत अशा इंटलेक्च्युअल प्रवृत्तीच्या लोकांना फसवणारा एक भविष्यवेत्ता इथं आपल्याला दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला जे इंटलेक्च्युअल बऱ्यापैकी परिस्थिती असणारा जो वर्ग आहे की जो सर्व प्रकारच्या नीतिमत्तांना पायदळी तुडवून गैरमार्गाने संपत्ती गोळा करतो, भ्रष्टाचार करतो, तरीसुद्धा त्याला आपण जीवनामध्ये सुखी आहोत असं वाटत नसतं. आणि अनेक प्रश्न त्याच्यासमोर जेव्हा उभे राहतात तेव्हा तो भविष्य बघणाऱ्या व्यक्तीचा बळी ठरताना तुम्हाला दिसतो. आणि या अंगानं ही कविता आपल्याला आलेली तुम्हाला दिसते. पैशाच्या हव्यासापोटी जगासोबत धावण्याच्या आंधळ्या स्पर्धेमध्ये जगण्यासाठी पैशाच्या लोभाने हा भविष्य सांगणारा जो भविष्यकर्ता असतो तो अशा इंटलेक्च्युअल लोकांना बरोबर त्यांची मानसिकता आणि त्यांचा दैवभोळेपणा आणि अंधश्रद्धा ह्या हेरून तो त्यांना आपल्या जाळ्यामध्ये कशा पद्धतीने ओढतो आणि तो लोक या व्यवस्थेचा कसा बळी ठरतात याचं चित्रण एका बाजूला येताना या कवितेमध्ये तुम्हाला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठी बौद्धिक क्षमता असणारी, मोठमोठ्या पदावरती काम करणारी, घरामध्ये तसं पाहिलं तर बऱ्यापैकी श्रीमंती असणारा हा एक वर्ग आहे. हा पांढरपेशा मध्यमवर्गीय अशा स्वरूपाचा वर्ग आहे. आणि तो किती जरी शिकला सवरला तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये असणारी जी दैवभोळेपणाची मानसिकता आहे, त्याच्यामध्ये हस्तरेषा, ज्योतिषशास्त्र अशा अनेक अंधश्रद्धावरती आणि रूढीप्रधान परंपरावरती त्याचा असणारा विश्वास आहे. आणि या विश्वासाचाच गैरफायदा घेऊन भविष्यवेत्ता कसा लुबाडतो आणि शेवटी त्या भविष्यकर्त्याच्या मुखातून या कवीनं केलेलं भाष्य आहे ते अधिक महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसतं. आणि ती कविता वाचताना आपल्या ते लक्षात येईल. तर दैववादावर आणि चमत्कारावर आधारलेली एक पिढी आज समाजामध्ये अस्तित्वात असलेली दिसते की जी इंटलेक्च्युअल आहे. मोठमोठ्या पदावरती अशा व्यक्ती काम करतात, घरामध्ये बऱ्यापैकी सुबत्ता आहे आणि भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे. तरीही अशी माणसं आपल्या जीवनामध्ये सुखी नाही अशा स्वरूपाची स्वतःची मानसिकता करून घेतात आणि मग अशा भविष्यकर्त्या व्यक्तींचा ते बळी ठरतात असं तुमच्या लक्षात. असं एक चित्रण करणारी आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही शिकल्या सवरलेली माणसं किती अंधश्रद्धोळ आहेत, किती दैववादी आहेत. अजूनही त्यांचा कुंडली, ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा यासारख्या गोष्टीवरती अजूनही त्यांचा किती विश्वास आहे. या विश्वासापोटी ते खोटी आशा धरून जगत असतात. त्यांना वाटत असतं की आपलं भविष्य हा भविष्यवेत्ता सांगेल आणि त्यामधून ते खोटं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. या कवीनं इथं अशाच पांढरपेशा आणि मध्यमवर्गीय उच्च शिक्षित वर्गाच्या लोकांची मानसिकता इथं स्पष्ट केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते कसं गैरमार्गाने पैसे मिळवतात आणि त्यामुळे ते जीवनामध्ये सुखी राहत नाहीत अशा स्वरूपाचं सुद्धा इथं चित्रण येताना तुम्हाला दिसतं. दुराचाराची प्रवृत्ती आणि लोभीपणाने भरभटलेलीच ही सगळी आजची मध्यमवर्गीय समाजाची मानसिकता इथं त्यांनी व्यक्त केलेली आहेच. पण हा एवढा इंटलेक्च्युअल क्षमता असणारा समाजसुद्धा कसा एखाद्या भविष्यकर्त्याच्या व्यवस्थेचा बळी ठरतो. आणि ही एक पिढीच अशी नाही तर त्यांच्या पोटी जन्माला आलेली दुसरी पिढीसुद्धा या दैववादामध्येच गुरफटलेली कशी आहे याचा विचार या कवितेच्या माध्यमातून लेखकानं व्यक्त केलेला आहे. तो भविष्यवेत्ताच जणू असा म्हणतो की जगासोबत धावण्याच्या आंधळ्या आसक्तीत जगणे नकोसे झाले असताना, जगासोबत धावण्याच्या आंधळ्या आसक्तीत जगणे नकोसे झाले असताना मी त्यांच्या हस्तरेषा बघत ग्रहताऱ्यांना इकडे तिकडे फेकून म्हणालो. मी त्यांच्या हस्तरेषा बघत ग्रहताऱ्यांना इकडे तिकडे फेकून म्हणालो, तुमच्या सुंदर दिवसांची सुरुवात होत आहे. अँटी करप्शनने रंगेहात पकडल्याची केस तुमची खारिज होणार आहे आणि भ्रष्टाचाराचे सगळे आरोप निराधार ठरतील. नोकरीतील बढती तुमची वाट बघत आहे.
हरामातून घेतलेल्या जमिनीचे भाव भरमसाठ वधारणार आहेत. रखडलेल्या मुलीचं लग्न सुद्धा होणार आहे. पुन्हा नवी चारचाकी तुमच्या दारामध्ये उभी राहणार आहे. तुमचे तथाकथित दुःख, तुमच्या समस्या, तुमचे तथाकथित दुःख, तुमच्या समस्या सीमारेषेवरच राहतील, अशा पद्धतीनं हा भविष्यकर्ता त्यांना बोलतो. आणि मग तो खाली म्हणतो, त्यांच्या मलूल डोळ्यात सूर्यचमक, त्यांच्या मलूल डोळ्यात सूर्यचमक आणि क्रश शरीरात एक्स्ट्रा एनर्जी भरली. या पहिल्या अशा मोठ्या स्टांजामध्ये हा भविष्यकर्ता सुद्धा जगासोबत धावण्याच्या आंधळ्या आसक्तीमध्ये जगणं नकोसं झालं असताना सुद्धा तो धावतो आहे. तो जगण्याची धडपड करतो आहे. आणि मग तो स्वतः एक मार्ग स्वीकारतो की भविष्य सांगणे. आणि या ज्योतिषशास्त्राच्या आधारे, या भविष्य सांगण्याच्या ज्ञानाच्या आधारे तो समाजाला अत्यंत चलाखीने आणि अत्यंत कावेबाजपणाने कसं लुबाडतो, हे या लेखकाने इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा भविष्यकर्ता पुढं असं म्हणतो, ग्रहताऱ्यांना इकडं तिकडं फेकून मी म्हणालो की तुमच्यावरती चालू असणारी जी अँटी करप्शनची केस आहे ती कोर्टामध्ये खारिज होणार आहे. तुमच्यावर असणारे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप आता लवकरच निराधार ठरणार आहेत. आणि नोकरीमधली बढती तुमची वाट बघत आहे. हरामातून घेतलेल्या जमिनीचे भाव आता भरमसाठपणाने वधारणार आहेत. त्यामुळं तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, प्रतिष्ठा येईल. आणि ते तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, अँटी करप्शनची तुमच्यावर जी केस आहे ती खारिज होऊन तुम्ही तुमच्या दुःखातून आणि तुम्ही तुमच्या मानसिक विवंचनेतून मुक्त व्हाल, अशा स्वरूपाचं एक भविष्यवेत्ता त्यांना भविष्य सांगतो. आणि कौटुंबिक पातळीवरचा मध्यमवर्गीय पांढरपेशा समाजातल्या माणसासमोरचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे आपल्या मुलीचं लग्न करणं. आणि मग तो सांगतो की रखडलेल्या मुलीचं लग्न लवकरच होणार आहे. पुन्हा नवी चारचाकी गाडी तुमच्या दारामध्ये लवकरच उभी राहणार आहे. आणि तुमचे या सगळ्याच पातळीवरचं जे असणारं तथाकथित दुःख आहे ते तुमच्या शहराच्या सीमेच्या बाहेरच राहील. तुमच्या घरावरती, तुमच्या संसारामध्ये आणि तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला याची काहीही अडचण भासणार नाही. आणि या सगळी दुःख आणि ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण लवकरच तुमच्या जीवनामधून हद्दपार होणार आहे. अशा स्वरूपाच्या एक भूलथापा चलाकीच्या पद्धतीनं, एक कावेबाज पद्धतीनं या लोकांची मानसिकता ओळखून, या पांढरपेशा शिक्षित माणसांची मानसिकता ओळखून हा भविष्यकर्ता त्यांना पद्धतशीर आपल्या जाळ्यामध्ये ओढतो आणि त्यांना तो फसवतो. खरं तर हे लोक अज्ञानी नाहीत, हे शिक्षित अशा स्वरूपाचे लोक आहेत, हे बुद्धिजीवी अशा स्वरूपाचे लोक आहेत. पण त्यांनी केलेल्या या सगळ्या बेईमान प्रवृत्तीमुळे, दुराचारी प्रवृत्तीमुळे, भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे आणि स्वार्थी आणि लबाडी न त्यांनी मिळवलेली संपत्ती आणि प्रतिष्ठेमुळं ते स्वतःच आज दुःखी कसे आहेत. आणि हे दुःख विसरण्यासाठी ते ज्योतिषशास्त्राचा, दैववादाचा कशा पद्धतीनं आधार घेतात याचं एक चित्रण करून शिक्षित समाजाची, एका बुद्धिजीवी वर्गाची सुद्धा मानसिकता कशी खालावली गेलेली आहे या संदर्भामध्ये हा कवी इथं भाष्य करताना तुम्हाला दिसतो. आणि जसं त्या व्यक्तीची मानसिकता असते तसंच त्या घरामध्ये असणाऱ्या गृहिणीची, त्याच्या बायकोची पण तशीच मानसिकता असते. त्याचा हात बघून झाल्यानंतर हा भविष्यकर्ता त्याच्या बायकोचा पण हात बघतो आणि म्हणतो, अर्धांगिनीने हात पुढे करताच अखंड सौभाग्यवती असल्याची फूक मारली. ती तरंगायला लागली हलोजन फुग्यासारखी अधांतरी, आणि त्यांनी माझ्या हातात नोटांचे पुडके ठेवले. या सगळ्या त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्यांवरती मी हस्तरेषा पाहून इकडं तिकडं ग्रहतारे फेकत मी काही फोक मारली, त्यांना काही भविष्य सांगितलं, तर त्याच्यावरती त्यांचा पटकन विश्वास बसला आणि त्यामुळं ते अर्धांगिनी पण खुश होऊन गेली. आपलं सौभाग्य टिकणार म्हटल्यानंतर ती एखाद्या हलोजनच्या प्रकाशमय फुग्यासारखी जणू हवेतच तरंगायला लागली. हा भविष्यवेत्ता असं म्हणतो की जाता जाता त्यांच्या मुलाला पण मी असं म्हटलं की तुला एक गर्भश्रीमंत मुलगी सांगून येणार आहे, असं एक श्रीमंत वर्गातलं स्थळ तुझ्यासाठी लवकर येणार आहे आणि तुझं लग्न ठरणार आहे. एवढं म्हटल्याबरोबर त्या मुलानं सुद्धा आपल्या खिशातली हजाराची नोट काढून माझ्या खिशामध्ये कोंबली. किती सोपं असतं पैसा कमवणं, किती सोपं असतं पैसा कमवणं, शिकले पण सवरले नाही. किती सोपं असतं पैसा कमवणं, शिकले पण सवरले नाही.
अशा इंटलेक्च्युअल भामट्यांना मूर्ख बनवणं किती सोपं असतं. म्हणजे हे सगळे लोक शिकले पण सवरले नाहीत. आपल्या जीवनामध्ये त्यांनी दुराचारी प्रवृत्तीचं वर्तन केलं, अनेक पातळीवरती भ्रष्टाचार केला. दुराचारी आणि अनाचारी प्रवृत्तीमुळंच त्यांच्या वाट्याला हे सगळं दुःख येते. तथाकथित दुःखाच्या चौकटीमध्येच यांचं जीवन बंदिस्त झालं आणि हे लोक एवढी सगळी सुखसमृद्धी असून सुद्धा एका दुःखाच्या दाट छायेच्या गर्तेतच आपलं जीवन व्यतीत करताना तुम्हाला दिसतं. आणि त्यावरती ते स्वतः काही बौद्धिक पातळीवरती विचार करून मार्ग काढत नाहीत, तर ते भविष्यकर्त्याच्या कावेबाजपणाचा बळी ठरतात. कारण हे शिकलेले आहेत पण त्यांनी आपलं आयुष्य सावरलेलं नाही. त्यांनी बौद्धिक पातळीवरती स्वतःच्या जीवनाचं चिंतन केलं नाही, मनन केलं नाही. आपल्या दुःखावरती मात करण्यासाठी त्यांनी विचार केला नाही. इथं दोन प्रकारचं चित्रण येताना या कवितेमध्ये तुम्हाला दिसतं. जगण्याच्या आंधळ्या आसक्तीमध्ये मी पैसा कमवण्यासाठी धावत राहिलो, असं इथला ज्योतिषी असणारा असला भविष्यकर्ता सांगतो. त्याचा नाईलाज इथं आहे की आपल्याला जगायचं आहे या व्यवस्थेमध्ये, या आंधळ्या आसक्तीमध्ये आपल्याला जगायचं आहे आणि जगासोबत आपल्याला राहायचं आहे. तर मग कुठल्या ना कुठल्या वाम मार्गानं का होईना आपल्याला पैसा मिळवायला पाहिजे. त्यासाठी तो भविष्य सांगण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून या लोकांची पद्धतशीरित्या लुबाडणूक करतो. आणि हे शिकल्या सवरलेले बुद्धिजीवी लोक या व्यवस्थेचा बळी ठरतात. हे एक चित्रण या कवितेमध्ये येताना तुम्हाला दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत गंभीरपणाने विचार करण्याची गोष्ट आहे. हे लोक शिकले, हे लोक बुद्धिजीवी आहेत, यांच्या घरामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आहे, सुखसोयी आहेत, परंतु त्यांनी ही मिळवलेली संपत्ती ही दुराचारी प्रवृत्तीतून मिळवलेली आहे, एका व्याभिचारी प्रवृत्तीतून मिळवलेली आहे, एका भ्रष्टाचारी प्रवृत्तीतून मिळवलेली आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये असणारा जो लोभीपणा आहे तो लोभीपणा हा त्यांना सुखाचं जीवन जगू देत नाही. आणि या सगळ्या लोभी प्रवृत्तीमुळे, या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळं हे लोक एका कायद्याच्या कचाट्यामध्ये कसे अडकतात. भ्रष्टाचाराचं केस त्यांच्यावरती ठोकली जाते, अँटी करप्शनच्या केसमध्ये ते अडकले जातात आणि ह्या सगळ्या मानसिक विवंचनेमध्ये ते स्वतःची बौद्धिक क्षमताच हरवून बसतात. कारण एकच आहे की आपल्या जीवनामध्ये जर दुःख असतील, त्या दुःखावरती मात करण्यासाठी आवश्यक असणारी जी ज्ञानकौशल्य आहेत, हे शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना प्राप्त करता आली नाही. कारण एका दैवभोळेपणाच्या आणि अंधश्रद्धाळूपणाच्या आणि ज्योतिषशास्त्रावरती असणाऱ्या आंधळ्या विश्वामध्येच ते आपलं सुख शोधू पाहत आहेत. आणि त्यामुळे हे लोक शिकलेले असले तरी हे सवरलेले नाहीत, नैतिकतासुद्धा त्यांच्याजवळ नाही आणि त्यांच्याकडं वैचारिक क्षमतासुद्धा नाही. आणि असे लोक या सगळ्या व्यवस्थेमध्ये ठायी असलेले तुम्हाला दिसतात. आणि ह्या सगळ्या लोकांच्या प्रवृत्तीबद्दल हा कवी अत्यंत उपरोधात्मक पद्धतीने टीका करताना तुम्हाला दिसतो. आणि ही त्यानं केलेली टीका जी आहे ही एका ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातूनच त्यानं इथं व्यक्त केलेली आहे. हे सुद्धा या कवितेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून शिक्षण घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे, ज्ञान प्राप्त करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि शिक्षणाच्या ज्ञानाच्या पातळीवरती नैतिकता जपणं, आपल्या जीवनामध्ये लोभाच्या, दुराचारी प्रवृत्तीच्या, भ्रष्टाचाराच्या पलीकडे जाऊन एक चांगलं सुसंस्कृत जीवन जगणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट आली तर आपल्याकडे असणाऱ्या बौद्धिक क्षमतेच्या बळावरतीच ती सोडवली जाऊ शकतात. यावरती त्यांचा काडी मात्र विश्वास नाही. इतकी दैवभोळी आणि इतकी अंधश्रद्धाळू आणि इतकं भविष्य आणि ज्योतिषशास्त्र अशासारख्या गोष्टीवरती विश्वास टाकणारे हे लोक खरं तर अविद्येनं आणि अज्ञानानं भरलेले आहेत. अशा स्वरूपाच्या काही समस्या उभा राहिल्या तर त्याच्यावरती तुम्ही व्यवहाराच्या पातळीवरती मार्ग काढणे इतकी अक्कलसुद्धा या शिक्षित लोकांनी कमवलेली नाही. आणि त्यामुळं आलाण्या फलाना असणारा हा भविष्यवेत्तासुद्धा यांना सहज फसवून जातो. याचं चित्रण या कवितेमध्ये अगदी उपरोधात्मक पातळीवरती या लेखकाने केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्या दृष्टीने ही कविता एका अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या सुशिक्षित आणि पांढरपेशा माणसाच्या मानसिकतेचा पर्दाफाश करताना तुम्हाला दिसते. आणि आपण सुद्धा अशा भविष्यवेत्यांच्या कावेबाजपणाला, त्यांच्या भूलथापांना भूलता कामा नये याची एक सजगता या कवितेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या कवीने या भविष्य नावाच्या कवितेतून केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.